नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 4 मापन महत्त्व मापन उपघटक 18 दशमान परिमाणे स्वाध्याय 18.3 प्रश्न पहिला, पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक 1 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर। विद्यार्थी मित्रांनो, हेक्टोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला हेक्टोमीटरवर 2 शून्य द्यावे लागतात। म्हणजे 1 हेक्टोमीटरवर जर आपण 2 शून्य दिले म्हणजे त्या ठिकाणी मीटर होणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। आता पर्याय क्रमांक 2 आहे 1000 मीटर बरोबर 1 किलो लिटर। मित्रांनो, या ठिकाणी ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, 1 किलोमीटर या ठिकाणी म्हणावं लागेल। पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर। पर्याय क्रमांक 3 आहे 1 किलोग्रॅम बरोबर 10 हेक्टोग्रॅम। मित्रांनो, हाही पर्याय बरोबर आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला 1 किलोग्रॅमचं जर हेक्टोग्रॅममध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 2 शून्य या ठिकाणी कमी करावे लागतील। म्हणजे बरोबर या ठिकाणी 1000 ग्रॅमचं 2 शून्य कमी झाले म्हणजे बरोबर 10 हेक्टोग्रॅम होणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे। मित्रांनो, चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम। हा पर्याय चुकीचा आहे आणि हे आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर। चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 2, 9.25 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? मित्रांनो, 9.25 म्हणजे 9ला पाव भाग कमी, म्हणजे 8 लिटर पूर्ण आणि वर 750 मिली। मग पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे 8750 मिली। म्हणजे आपण किती म्हणतो 9.25 लिटर। 1 लिटर म्हणजे 1000 मिली, 2 लिटर म्हणजे 2000 मिली, 8 लिटर म्हणजे 8000 मिली आणि 8 लिटरवर पाऊण भाग आपण घेतला म्हणजे किती होणार 9.25 होणार, किंवा 9 लिटरला पाव भाग कमी म्हणजे 8750 मिली। प्रश्न नंबर 3, 746 लिटर अधिक 246 लिटर 60 मिली 615 लिटर 45 मिली बरोबर किती? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लिटर आणि मिली यांची करायची आहे बेरीज। आता 746 लिटर या ठिकाणी मित्रांनो मी 3 शून्य देऊन ठेवतो, 3 दशांश स्थळ या ठिकाणी मी दिलेले आहेत। आता पुढे आहे 246 लिटर आणि 60 मिली। मित्रांनो, 60 मिली म्हणजे या ठिकाणी, कारण की 1 लिटर बरोबर 1000 मिली, मग आपल्याला 500 मिली 600 मिली 700 मिली घ्यावे लागतील, म्हणून या ठिकाणी 3 दशांश स्थळ दिलेले आहेत। आणि मग 246 लिटर आणि 60 मिली या ठिकाणी मांडणी व्यवस्थित जमली पाहिजे, म्हणजे आपण ही बेरीज करू शकतो। त्यानंतर आहे 615 लिटर आणि 45 मिली। मित्रांनो, ही मांडणी व्यवस्थित जमली की आपली बेरीज बरोबर येणार। 5 5 6 4 10 हातचा आला 1, 1 1 दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ, 6 6 12 आणि 5 17 हातचा आला 1, 4 आणि 4 8 9 आणि 10 पुन्हा हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10 10 आणि 6 16, म्हणजे 1607 लिटर आणि 105 मिली। म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1607 लिटर 105 मिली। प्रश्न नंबर 4, एका तेलाच्या टाकीमध्ये 2200 लिटर तेल आहे, त्यातील 1679 लिटर 525 मिली तेल काढून घेतले तर टाकीत किती तेल उरेल? मित्रांनो, आपल्याला वजाबाकी करायची आहे। 2200 लिटर तेलातून 1679 लिटर आणि 500 मिली आपल्याला कमी करायचं आहे। मग या ठिकाणी 3 दशांश स्थळ आपल्याला घ्यावे लागतील, कारण की 1 लिटर बरोबर 1000 मिली, मग 1000 मिलीमध्ये 500 मिली 600 मिली लिहिण्यासाठी आपल्याला 3 दशांश स्थान या ठिकाणी घ्यावे लागतील, म्हणून मी 2200 लिटरच्या पुढे 3 शून्य लिहिलेले आहेत। आपण वजा करणार 1679 लिटर आणि 525 मिली, या ठिकाणी मित्रांनो होईल वजाबाकी। आता 9 9 9 9 आणि 10, मग पुन्हा 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7,
9तनं 5 गेले 4, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ 9तून 9 गेले 0, 9तून 7 गेले 2, आता 1तून 6 जाणार नाही, पुन्हा 2कडनं हातचा या ठिकाणी 11, 2च्या जागी 1, 11तून 6 गेले, खाली राहिले 5, 1तून 1 गेला 0. उत्तर आलं 3 आहे 520 लिटर आणि 475 मिली. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 520 लिटर आणि 475 मिली. प्रश्न नंबर 5, एका पाण्याच्या पिंपाची धारकता 150 लिटर आहे. म्हणजे एका पाण्याच्या पिंपामध्ये 150 लिटर पाणी मावतं. ते पिंप 3/5 इतके भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी त्यात आणखी किती लिटर पाणी भरावे लागेल? मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे. एकूण धारकता आहे 150 लिटर. म्हणजे थोडक्यात टाकीमध्ये 150 लिटर पाणी मावतं. त्यात भरलेली किती आहे? तर 3/5. मित्रांनो, 3/5 भरलेली आहे. म्हणजे एकूण आहे 5 आणि त्यातले 3 भाग भरलेले आहेत. मग रिकामी किती आहे? मित्रांनो, हे समजून घ्या. एकूण टाकीमध्ये 150 लिटर पाणी मावतं, त्यातली भरलेली आहे 3/5. म्हणजे एकूण 5 आहे, त्यातले 3 भरलेले आहे. म्हणजे रिकामी किती आहे? 5 मधले 2 भाग रिकामे आहे. म्हणजे 2/5 आहे रिकामी. मित्रांनो, या पद्धतीनं प्रश्न सोडवायला खूप सोपा जाईल. 2/5 टाकी रिकामी आहे. कितीच्या? 150 लिटरच्या 2/5 आपल्याला काढायचे. म्हणजे कसे काढणार? 150 गुणिले 2/5 आणि मग सोपं आहे. 150 गुणिले 2 भागिले 5. आता 150ला जर आपण 2 ने गुणलं तर होणार 300 आणि 300 भागिले 5. मित्रांनो, या ठिकाणी आपण भागाकार करूयात. 300 भागिले जर 5 केलं तर 5 सख 30, 30 मधून 30 गेले, बाकी उरली 0 आणि पुढचा 0 आहे असाच घेणार. आपलं उत्तर आलं 60. म्हणजे त्यात आणखी किती लिटर पाणी भरावे लागेल? तर 60 लिटर पाणी भरावं लागेल. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या व 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या होत्या. त्या दिवशी 560 लिटर दुधाचे वाटप झाले तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले? मित्रांनो, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 3 पिशव्या म्हणजे 1 लिटरच्या 3 पिशव्या म्हणजे किती झालं? 300 लिटर. त्यानंतर 500 मिलीच्या 600 पिशव्या. मित्रांनो, 500 मिली म्हणजे अर्धा लिटरच्या 600 पिशव्या. आता अर्धा लिटरच्या 600 पिशव्या घेतल्या म्हणजे किती होणार? 300 लिटर होणार आहे. आणि त्या दिवशी एकूण 560 लिटर दुधाचं वाटप झालं तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिलं? आता 1 लिटरच्या 300 पिशव्या आणि 500 मिलीच्या 600 पिशव्या म्हणजे 300 लिटर आणि 300 लिटर एकूण दूध झालं 600 लिटर. एकूण दूध 600 लिटर आहे आणि त्या दिवशी 560 लिटरचं वाटप झालेलं आहे. म्हणजे 600 मधून आपण 560 लिटर वजा करणार. मित्रांनो, उत्तर किती असेल? 600 मधून 540 गेले म्हणजे या ठिकाणी आपली वजाबाकी येणार आहे 40 लिटर. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 40 लिटर. प्रश्न नंबर 7, सरस्वती विद्यालयात 500 मिलीच्या 24 पिशव्या दूध आणले. ते दूध गरम करून 60 विद्यार्थ्यांना सारखे वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिली दूध मिळाले? मित्रांनो, सरस्वती विद्यालयात 500 मिलीच्या 24 पिशव्या. आता या ठिकाणी 500 मिली म्हणजे अर्धा लिटरच्या 24 पिशव्या. मित्रांनो, अर्धा लिटरच्या 24 पिशव्या म्हणजे किती होणार? म्हणजे होणार 12 लिटर. आता 1 लिटर बरोबर 1000 मिली. मग 12 लिटर बरोबर 12,000 मिली. मग 12,000 मिली दूध आपल्याला 60 विद्यार्थ्यांना वाटायचं आहे. दूध गरम केलं आणि 60 विद्यार्थ्यांना ते वाटायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी भागाकार करावा लागणार. 12,000 मिली भागिले 60. सोपा भागाकार आहे. 60 दुणे 120. 120 मधून 120 गेले, बाकी उरले 0 आणि पुढचे 2 0 आहे असेच लिहिणार. म्हणजे उत्तर आलं 200 मिली. एका विद्यार्थ्याला किती दूध मिळालं? तर 200 मिली एवढं दूध मिळालं. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 200 मिली. प्रश्न नंबर 8,
19.840 लिटर अधिक 25 लिटर 250 मिली बरोबर किती? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. 19 लिटर आणि 840 मिली दुधामध्ये नाही, दूध या ठिकाणी दूध प्रश्नात नाही आहे, फक्त लिटर दिलं आहे. फक्त 25 लिटर आणि 250 मिली आपल्याला यांची करायची आहे बेरीज. 0 0 5 आणि 4 9 8 आणि 2 10 हातचा आला 1 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 9 आणि 1 10 आणि 5 15 हातचा आला 1 2 2 4 म्हणजे 45.090 म्हणजे 45 लिटर आणि 90 मिली म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 45,090 मिली. मग 45 लिटर 90 मिली म्हणा किंवा 45,090 मिली म्हणा, उत्तर एकच, पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. स्वातीच्या आईने एका आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थ व पेयांचा एक स्टॉल घेतला. विक्री करण्यासाठी तिने 46 लिटर 200 मिली कोकम सरबत बनवले. त्यातील 38 लिटर आणि 950 मिली सरबत विकले गेले तर किती सरबत उरले? मित्रांनो स्वातीच्या आईनं आनंद मेळाव्यासाठी 46 लिटर आणि 200 मिली, बघा या ठिकाणी 46 लिटर आणि 200 मिली एवढं कोकम सरबत बनवलं आणि त्यातलं 38 लिटर आणि 950 मिली एवढं कोकम सरबत विकलं गेलं. मग किती सरबत उरलं? आपल्याला करायची आहे वजाबाकी. 0 0 10तून 5 गेले 5. आता 2 एकातनं 9 जाणार नाही, मग 6 कडनं हातचा 6च्या जागी 5 या ठिकाणी झाले 11. 11तनं 9 गेले 2 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 5तून 8 जाणार नाही, 4कडनं हातचा या ठिकाणी 15 4च्या जागी 3 15तनं 8 गेले खाली राहिले 7 3तून 3 गेला 0 म्हणजे 7 लिटर आणि 250 मिली म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 7 लिटर 250 मिली. प्रश्न नंबर 10. एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? मित्रांनो 4 लिटर सुवासिक तेल आहे आणि प्रत्येक बाटलीत आपल्याला 125 मिली एवढं सुवासिक तेल भरायचं आहे, तर किती बाटल्या लागतील? आता एक गोष्ट लक्षात असू द्या, 1 लिटर बरोबर 1000 मिली, मग 4 लिटर बरोबर 4000 मिली आणि आपण भागिले करणार आहोत 125 मिली, म्हणजे 125 मिली एवढं तेल एका छोट्या बाटलीत बसतं. असं 4 लिटर सुवासिक तेल किती बाटल्यांमध्ये बसेल आपण करणार आहोत भागाकार. मग आता 125नं 4000ला आपण भाग देणार. आता 400ला भाग जाईल मित्रांनो 3 अंकी संख्येनं, 3 अंकी संख्येलाच भाग देणार. मग या ठिकाणी 3चा भाग जाईल 125 त्रिक 375. 400मधून 375 गेले, बाकी उरली 25 आणि पुढे 1 0 घेतला झाले 250. आता 125 दुणे 250, 250मधून 250 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो उत्तर आलं 32 बाटल्या लागतील, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 32. प्रश्न नंबर 11. 12 मीटर 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? मित्रांनो 12 मीटर आहे आणि 3 आहे मिलीमीटर. आता आपल्याला जर या ठिकाणी याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींची माहिती असायला हवी मित्रांनो. 1 सेमी म्हणजे 10 मिलीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि मग आता 1 मीटरचं मिलीमीटरमध्ये कसं रूपांतर होणार, तर 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. आपल्याला या ठिकाणी 3 मिलीमीटर हे दशांश अपूर्णांकात लिहायचे, कारण की हे 12 पूर्ण आहे, मग हे 12 आपण पूर्ण लिहिले आणि 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांक 3 मिलीमीटरचं दशांश अपूर्णांकात 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर जर म्हटलं तर 1000 मीटरमधले 1000 मिलीमीटरमधले 3 म्हणजे या ठिकाणी काय होईल 0 0 आणि 3 हे झाले 3 मिलीमीटर म्हणजे 12 दशांश चिन्ह 003 या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला हे लिहावं लागेल. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 12 दशांश चिन्ह 003 मीटर. प्रश्न नंबर 12. कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर किती लिटर दूध आणले? मित्रांनो एकदम सोपा प्रश्न.
500 मिली म्हणजे अर्धा लिटर. अर्धा लिटरच्या 12 पिशव्या म्हणजे किती होईल? 6 लिटर. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणलं म्हणजे 6 लिटर दूध आणलं. पर्याय क्रमांक 3 हे आहे योग्य उत्तर. प्रश्न नंबर 13. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? मित्रांनो, 30 मीटरची दोरी आहे. 30 मीटरची दोरी 5 ठिकाणी समान जर कापली, 5 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे 6 होणार आहे. म्हणजे 30 मीटर भागिले आपण करणार 6, कारण की 5 ठिकाणी कापल्यावर 6 तुकडे झाले. यांचा भागाकार किती येईल? तर 6 पंचे 30 म्हणजे आपला भागाकार आला 5. बरोबर. मग 2 तुकड्यांची म्हणजे एका तुकड्याची लांबी झाली 5 मीटर. मग आता 2 तुकड्यांची लांबी किती? एका तुकड्याची लांबी जर 5 मीटर असेल तर 5 आणि 5 किती होणार? 10 मीटर. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 10 मीटर. प्रश्न नंबर 14. 480 सेमी बरोबर किती डेकामीटर? मित्रांनो, 480 आहे सेमी आणि याचं आपल्याला डेकामीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मग आता सेंटीमीटरचं आपल्याला डेकामीटरमध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर मित्रांनो, 1 शून्य कमी केल्यानंतर होणार डेसिमीटर आणि पुन्हा 1 शून्य कमी केला तर या ठिकाणी आपण मीटरमध्ये येणार आणि पुन्हा आणखीन 1 शून्य जर केला तर डेकामीटरमध्ये या ठिकाणी रूपांतर होईल. म्हणजे आपल्याला 3 दशांश तळं डावीकडं जावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 480 सेमीचं डेकामीटरमध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला 3 दशांश तळ डावीकडे जायचं आहे. म्हणजे काय होणार? 0.4 8 आणि 0. मित्रांनो, 3 दशांश तळ म्हणजे शून्याच्या या ठिकाणी 1 दशांश तळ आहे, ते 3 दशांश तळ आपल्याला डावीकडे जायचं. म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे आपलं उत्तर असेल 0.48 डेकामीटर किंवा 480 डेकामीटर. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 15. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? मित्रांनो, 504 मीटरची तार आहे. ती 8 ठिकाणी कापली. 8 ठिकाणी कापल्यानंतर तिचे 9 तुकडे होणार आहे. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती आपल्याला करायचं आहे? भागाकार 504 भागिले 9. 9 5 45. 50मधून 45 गेले, बाकी उरली 5, वरून घेतले 4 झाले 54 आणि 9 5 45 9 सख 54 आणि 54मधून 54 गेले, बाकी उरली 0. आपलं उत्तर आलेलं आहे 56 आणि हे आहे 504 मीटर. म्हणजे 56 सुद्धा काय आहे? मीटरच आहे. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 56 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय 18.3 संपलेला आहे. पुढचा व्हिडिओमध्ये पुढचा स्वाध्याय बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.